आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो स्नेहल मॅडम, उद्या सगळ्यांना मटारची भाजी वाटतं. तेवढे नाहीयेत सर. अहो हसताय काय? ही मंडई नाहीये, हे आपल्या ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस आहे. याचे काही नियम आहेत, बरोबर आहे? हो. मग ते पाळा. सॉरी सर, उचलते. एनिवे स्वानंदी, तुझं खूप खूप अभिनंदन. माझं हो, कशाबद्दल? तुला प्रमोशन मिळालंय. स्वानंदी, आजपासून तू या ब्रँचची मॅनेजर झालीस. हे अपॉइंटमेंट लेटर. हे घे, तोंड गोड कर. आधी तुम्ही काय करणार? सर प्लीज प्लीज. अरे बस बस बस. तुम्हाला सगळ्यांना सांगायला खरंच अभिमान वाटतो की स्वानंदी अशी एकच मुलगी आहे जी ऑफिसमध्ये फक्त ऑफिसचंच काम करते, घरची कामं ऑफिसमध्ये करत नाही. स्वानंदी ज्या दिवशी आपल्या बॅचला आली तेव्हापासून या ब्रँडचा प्रॉफिट वाढलेला आहे. हे सगळं तिच्या मेहनतीचं फळ आहे. विनोद, सगळ्यांना पेढे वाटा. हिरे लावलेली सोन्याची वाटी जरा गरीब वाटते नाही? असं काहीतरी एकदम मस्त असं श्रीमंत काहीतरी भारी पाहिजे होतं, भारीतली पाहिजे होती actually खरं. एक मिनिट. नेहमी चांदीचीच असते ना. त्याने त्याच्या बहिणीची हाऊस पूर्ण करण्यासाठी घेतली ही. हे हे, मोठा भाऊ आहे मी तिचा. मी नाही तिचे लाड करणार, तो कोण करणार? पण तो मान मिळतो का तुला? तुला तुझ्या भाचीचं नाव काय ठेवायचं होतं? सूर्यजा. ऐकलं तिने तुझं? अन्विषा ठेवलंय. अरे डार्लिंग, हे बघ, ती तिची आई आहे. तिला जे नाव ठेवायचंय ते ठेवू देत ना. आणि मला माझा मान मिळतो व्यवस्थित. आज माझ्या भाषेचं उष्टावण आहे आणि तिला पहिला घास भरवण्याचा मान या तिच्या लाडक्या मामाचा आहे. त्यामुळे मला माझा मान अर्पिता व्यवस्थित देते. चला, से बघू नका, चला. कसा मिळणार आहे मान? अन्विषाचा सख्खा मामा अंशुमन आहे. तू चुलत मामा आहेस. ए डार्लिंग, आमच्याकडे सख्ख चुलत असं आम्ही काही मानत नाही. आणि उष्टावण हे मोठ्या मामानेच करायचं असतं, त्यामुळे मीच करणार. चला. एक मिनिट. असं जायचं नाहीये. नाही म्हणजे माझं काहीच म्हणणं नाहीये. अधीरा मॅडमचा आदेश आहे. दादानी हे कपडे घालता कामा नये. त्याने हाच ड्रेस घालायचा. 20 मेसेज आलेत तिचे. पाहिलंस? या माझ्या दोघी बहिणी खूप हट्टी आहेत, पण तरीही खूप जीव लावतात माझ्या. चला. काय ग, पर्सनल आयुष्यात कधी प्रमोशन मिळणार आहे तुला? म्हणजे नाही कळलं मला. कुमारीची सौभाग्यवती कधी होणार आहेस? तुझा हनीमून होणार आहे की नाही? प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीला वय असतं. म्हणून लग्न वेळेत करायचं असतं. आणि हनीमून सुद्धा. बाईचं आयुष्य ना देवानेच घड्याळाला बांधलंय. टिक 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 सुरूच असते. तुझ्या डोक्यात नाही वाजत टिक टिक? हे बघ, हसते ना, पण कामाची. आत्ता तरी छान दिसतोय रे हा रंग. हा, थँक्यू. आज इतके फोटो काढले जाणार आहेत आणि आयुष्यभर राहणार आहेत ते आठवणीतला ठेवा म्हणून. आज माझ्या भाचीला माझ्या मांडीवरती बसून मी पहिल्यांदा एक घास भरवणार आहे. केवढी महत्वाची गोष्ट आहे ती. तुम्हाला सांगतो, तिला सगळं हळूहळू कळायला लागलं आता. हा, ती अशी मला
अम्मा असं म्हणते. मी अर्पिताला म्हणालो सुद्धा की तुला आई म्हणण्याच्या अगोदर पहिल्यांदा मला मामा म्हणणार आहे, अशी चिडली माझ्यावरती. अर्पिता हा जी. पिंट्या कुठे आहेस तू? हो निघालोय. येता येताना देवीच्या पायावर वाटी ठेवून ये आणि प्रसाद घेऊन ये. पहिला घास प्रसादाचा द्यायचा आहे आपल्या देवीच्या देवळातला. ठीक आहे, लवकर ये. बाय. प्रमोशनची पहिली बातमी आईलाच देते. आई ग. हॅलो स्वानंदी, मी तुलाच फोन करायला फोन काढला. तुला माहिती आहे ऑफिस मध्ये नको 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 घरी नको येऊस. एक काम कर, आपल्या सुष्मिताचं जिथे ऑडिशन आहे ना तिकडे जाऊन नंबर लाव. रांगेत उभी राहा, मी पत्ता पाठवते तुला. ओके. आणि ऐक ऐक माझं ऐक आधी. जायच्या अगोदर ना देवळात जा, देवासमोर नारळ ठेव आणि देवाला अगदी मनापासून प्रार्थना कर. म्हणावं सुष्मिताचं ऑडिशन एकदम सक्सेसफुल होऊ दे, तिला आड मिळू दे. अगं का नाही होणार तिचं सिलेक्शन? एवढी मेहनत घेतली आहे तिने. बघ नक्की सिलेक्शन होईल तिचं. नको काळजी करूस. मी जाते लगेच मंदिरात. तू वेळेत जा. चल आम्ही येतोय. काय म्हणताय मावशी? काय ग, आज ऑफिस मध्ये लवकर वाटतं. हो, अहो आई नवस बोललीये, त्यामुळे देवी समोर नारळ ठेवायला आले. देवी लवकर होऊ दे ग हिचं लग्न. माझ्यासाठी नाही, बहिणीसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे देवीला तिला यश मिळू दे हे सांगायला आले. मग तुझ्या लग्नाचं काय? माझं काय अहो, झाली आता माझी 35शी. अगं त्यात काय झालं, होईल की अजूनही. तुझ्यासाठी पण देवीने राजकुमार बनवलाच असेल बघ. अगं नंतर दे. देवीला जाताना सगळे हिशोब क्लिअर झालेले बरे. वाट ना ओळखीची, साथ ना ओळखीची, बंध हे जुळले तरी रीत नाने हमीची. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण तो घातली तुटेना, वीण तो घातली तुटेना. वीण दोघातली तुटेना. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना. वीण दोघातली तुटेना. वीण दोघातली तुटेना. वीण दोघातली तुटेना.